विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. जो विद्यार्थी आजच्या दिवसाचं प्रॉपर प्लॅन करेल, प्रॉपर नियोजन करेल म्हणूया आपण, प्लॅनिंग करेल, की आज नक्की काय करायचंय आपल्याला आणि ते करून दाखवेल ना, तो विद्यार्थी नुसता फिजिक्सचा विषय नाहीये. आयुष्यात सुद्धा तो यशस्वी ठरणारच मी सांगतो. का? पेपर 17 तारखेला आहे. आज तर 12 तारीख आहे. मग असं असताना देखील जो विद्यार्थी ठरवतोय, की मी हे करणार. ऑब्व्हियसली तो आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही. काय करायचंय आपल्याला? मग त्याच्या अगोदर एक प्रश्न तुम्हाला विचारतोय, महत्त्वाचा प्रश्न विचारतोय. कालचे सगळे व्हिडिओज बघितले का? मी तुम्हाला सांगतो, की आपल्या चॅनलवर खूपशे नवीन सबस्क्रायबर कालच जॉइन झालेले आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. पण काल जे मी व्हिडिओ अपलोड केले, त्यात मी मॅग्नेटिक मटेरियलचे सगळे क्वेशन्स दिलेत. ड्युअल नेचर दिलंय. डेफिनेशन सगळ्या दिलेल्या आहेत. त्या केल्या असतील, तर त्या एकदा रिवाईज तर आज दिवसभरात आपण करणार आहोत. भले वाटले संध्याकाळी करू, दुपारी करू. म्हणजे आजचं पहिलं टार्गेट मी देऊन ठेवतोय रिव्हिजन. ओके. कधीही करा. पण काल जे तुम्ही केलंय इव्हन कालचंच रिवाईज करूया. आज जे केलंय ते उद्या रिवाईज करूया आपण. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मी तुम्हाला सांगू का? की सगळ्यात महत्त्वाचं काय, की आपल्याला की नाही, आपल्याला काय केलंय आपण, काय करतोय आपण आणि काय केलं पाहिजे आपण याचा विचार करायचा आहे. मी काय करतोय बघा, हे मी जे घेतलेत ना, हे सगळे तुमचे टॉपिक आहेत म्हणूया आपण. ओके. हे 16 टॉपिक आहेत, की जे आपण वर्षभर करत होतो म्हणूया आपण. ओके. बरं, या टॉपिक मधले कुठले टॉपिक आज संपवले पाहिजेत? मी तुम्हाला सांगतो. आज ॲट एनी कॉस्ट रोटेशनल डायनॅमिक्स 8 व्हिडिओज मी अपलोड केलेत. 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. त्याची एक प्लेलिस्ट आहे. जर मी अगोदर तुम्ही डेरिव्हेशन्स केले असतील, तर रिव्हिजन करायला ते व्हिडिओ काय बघायला हरकत नाहीये. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो, हा टॉपिक मला तुमच्याकडून करून हवा आहे. त्याच्यानंतर अजून कुठला टॉपिक करायचा, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड केला तरी चालेल. तर महत्वाचं काय, तसं बघितलं तर खूप टॉपिक आहेत. हा करू का, तो करू, हे सगळं प्लॅननुसार वेगळं होईल म्हणूया आपण. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय, मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते. ह्याच्यातला आपण मॅग्नेटिक मटेरियल फिनिश केलाय. त्याच्यानंतर सांगतो ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटर तुम्ही फिनिश केलाय. बरोबर आहे कालच. 2 टॉपिक तुमचे परफेक्ट झालेले आहेत. मग असे तुम्ही रोटेशनल, मेकॅनिकल, केटीजी, थर्मो हे सगळे 7-7 मार्काचे टॉपिक आहेत. त्यातले कुठलेही अजून 2 जर टॉपिक केले ना तुम्ही, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, जो टॉपिक 7 मार्काचा आहे, जो टॉपिक 7 मार्काचा आहे ना बाळांनो, त्यात एक न्यूमेरिकल आणि एक थेअरी क्वेशन येतोच. ज्याचं वेटेज मात्र कमी आहे. 5च मार्काचा टॉपिक आहे. त्याच्यात समजा 4 मार्काचा एखादा प्रश्न आला सेक्शन डी मध्ये तर 1 एमसीक्यू येणार. मग कदाचित असं होऊ शकतो न्यूमेरिकल येणारच नाही. म्हणजे 7-7 मार्काच्या अजून खाली काही टॉपिक असतील ना बाळांनो, म्हणजे ईएमआय आणि एसी सर्किटमध्ये सुद्धा हे मात्र मी कंपल्सरी तुमच्याकडून करूनच घेणार आहे बरं का. हे 13 मार्क मी सोडणार नाहीये. तर तुम्ही काय करा, कुठलेतरी टॉपिक परफेक्ट कराच बरं का बाळांनो, की जेणेकरून न्यूमेरिकल्स कुठल्यातरी टॉपिक मधले 4 ते 5 टॉपिक मध्ये न्यूमेरिकल्स तुम्हाला आले पाहिजे. पण आज माझं टार्गेट काय मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे माझं मेन टार्गेट आहे. आज आपल्याला लॉज सगळे फिनिश करायचे आहेत. आपल्याला डिस्टिंग्विश सुद्धा करायचंय. मग याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्टिंग्विश सगळं करून देईन. ओके. मी 8 वाजताच तो व्हिडिओ अपलोड करणार आहे, ज्यात सगळे डिस्टिंग्विश विथ सोल्युशन तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला शोधायला वेळ लागणार नाहीये लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर लॉज. आता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, की आपण एक 10च्या आसपास तरी लॉज घेतलेले आहेत विथ न्यूमेरिकल. त्याची प्लेलिस्ट पण आहे. मग डिस्टिंग्विश झाल्यानंतर तुम्ही ते लॉचे व्हिडिओ बघितले तरी काही हरकत नाही किंवा अगोदर तुमची रिव्हिजन सगळी झाली असेल, काल जे केलं तुम्ही, तर तुम्ही लॉज करायला काही हरकत नाही. डिस्टिंग्विशचा व्हिडिओ 8 वाजता मिळेल. सांगतो नीट लक्ष द्या. लॉज केल्यानंतर आपली न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस 100% होणार आहे. प्रत्येक लॉ वरती न्यूमेरिकल आहे. मी तुम्हाला सांगतो स्टोक्स लॉ आहे न्यूमेरिकल लक्षात घ्या. लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन आहे न्यूमेरिकल. पास्कल्स लॉ लगेच न्यूमेरिकल आहे. त्याच्यामुळे न्यूमेरिकल आहेतच. म्हणजे आजचं टार्गेट ठरलंय. कुठलेही 2 ते 3 टॉपिक फिनिश करूया. त्याचबरोबर लॉज आणि डिस्टिंग्विश करूया आपण. सर एवढं पुरेसं होईल का? अरे 2 टॉपिक म्हणजे 14 मार्क झाले. सगळे लॉज आपण करतोय. कुठलं ठेवत नाहीये आपण. त्यामुळे पुढच्या टॉपिकचा पण निम्म पार्ट होणार आहे आपल्याला.
डिस्टिंग्विश पण घेतोय आपण. डेफिनिशन्स काल केलेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट करायचं ते केलंय आपण. पण न्यूमेरिकल्सवर यावर्षी माझा फोकस जास्त आहे बाळांनो. प्लीज मला सपोर्ट करा. तुम्ही फॉर्म्युले करा. सोपे-सोपे 2-2 मार्काचे न्यूमेरिकल तुम्हाला माहिती आहे का? सेक्शन बी मध्ये 5 न्यूमेरिकल आहे. सेक्शन डी मध्ये 3 न्यूमेरिकल 2-2 मार्काचे असतात. सेक्शन ए मध्ये ऑलमोस्ट 3 एम-सी-क्यू आणि 1 व्ही-एस-ए. म्हणजे इथं 4 मार्क आणि इथं 16 मार्क. अरे 20 मार्काचे असे न्यूमेरिकल्स आहेत, की जे फॉर्म्युला बेस्ड आहेत. मग हे आपल्याला मन लावून करायचंय. मग आजचं टार्गेट काय? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला बोललोय की नाही, की आपला आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मी याच्यात एवढा अभ्यास करणार आहे ना, मी कुठेही टाईम वेस्ट करणार नाहीये. मी सगळं मला येतंय, मी ते करून दाखवणार आहे. ओके. मग हा ॲटिट्यूड ठेवून राहायचंय आपल्याला आणि म्हणतोय ना आपण हा विनिंग ॲटिट्यूड आहे. इंग्लिशचा पेपर बाजूला ठेवलाय मी. तो कसा गेला मला माहीत नाही. मला त्याच्याशी देणं-घेणं नाहीये. जेवढं लिहिलंय त्यात तर काही बदल होणार आहे का? नाही. मग त्या पेपरच्या आठवणी का घेऊन खंगत बसायची काहीही गरज नाहीये हे लक्षात घ्या. ओके. बरं चला. मग आता मी काय म्हणतोय बघा, की हा व्हिडिओ मी थांबवतोय. टार्गेट दिलंय. दुसरा व्हिडिओ मिळेपर्यंत तुम्ही झालेलं रिवाईज करा. ओके. ते झालं असेल तर लॉज वगैरे करा. डिस्टिंग्विश मी तुम्हाला विथ सोल्युशन देतो. ओके. अगोदर एखादा व्हिडिओ दिलाय, पण तो पटकन सापडत नाही असं होतंय ना. चला ठीक आहे, नवीन व्हिडिओ देतो मी. आणि सगळे डिस्टिंग्विश एकाच व्हिडिओमध्ये देतो. ठीक आहे मग? ऑल द बेस्ट.